पुढे सरसावत चेंडू सरळ चाललाय अलॉंग द कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षकाच्या हातात. या दरम्यान मिळेल फक्त सिंगल. चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक राहिलंय राहुल यांचं. जर बघितलं तर बॉलिंगचा टप्पा देखील चेंज केला गेला आणि जितू यांच्याकडे मात्र संधी होती एक सनग्लास जिंकण्याची. 2 बॉल 2 षटकार लगावले गेले होते. तिसरा बॉल डॉट आला तर पहिलाच सनग्लास इथे मात्र दिला गेला असता. अर्धशतकापासून देखील वंचित राहिलेत एका धावेने. 14 बॉल 49. चांगली बॅटिंग राहिली आहे जितेंद्र यांची. बॉल बजरंग वॉरियर्स चोपडा यांच्यासाठी मात्र फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा होती थोडीशी मिसफिल्ड. चांगला बॅकअप देण्याचा प्रयत्न तो देखील चाललाय सीमारेषा पार. 4 धावेसाठी आणि बाईच्या स्वरूपात दिली गेली अजून एक बाउंड्री. नो बॉल देखील घोषित केला गेलाय. फायफर इथे मात्र गोलंदाजाकडनं दिलं जात आहे. फुकटच्या धावा अति वेगाने दिल्या जातात. 2 बॉल मध्ये 11 दिले गेलेत. पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल आहे. सुधीर पाटील डावखुरे हाताचा फलंदाज. फ्रीटचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकळ फर्निचर डिस्ट्रॉय झालं मात्र फलंदाज सेफ असेल कारण बॉल हा मात्र नो होता. राहुल गोलंदाजी मार्कवर आहेत. चांगली बॉलिंग. आता मात्र खोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र कोणतंही उत्तर नव्हतं. पुन्हा एकदा आलाय डॉट. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर टाकलेला बॉल वाईड घोषित केला गेलाय. चला यानंतर होणारा सामना असेल शक्ती इंडियन्स वर्सेस क्षत्रिय सावता माळी समाज रावेर. या दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे लवकर यायचं आहे. टॉस करून घ्यायचा. या दरम्यान रडारात चेंडू टाकला गेला. सरळ फेकून दिलाय सीमा रेषा पार. सुधीरच्या बॅटमध्ये येतोय षटकार. शक्ती इंडियन्स आणि क्षत्रिय सावतामाळी समाज रावेर दोघंही कॅप्टन्सला विनंती आहे लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे आणि वेलकम बाउंड्री. मिसफिल्ड झाली आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आणि यानंतर जर बघितलं तर ज्यांच्या हातून टॉस होणार आहे गजानन फार्माचे संघ मालक निलेश माळी यांना मात्र विनंती असेल की आपण टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. आणि गणेश भाऊ पहलवान यांना देखील विनंती असेल की आपण टॉस साठी मात्र टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. ऑनलाईन स्कोरिंग होती आहे त्यामुळे गडबड कोणतीही होणार नाहीये. 6 बॉल झालेत. पहिला बॉल नो. 4-1 नो बॉल. नंतर डॉट. पुन्हा एकदा डॉट. 1 वाईड 1 6 आणि 1 4. सहा बॉल झालेत. ओव्हर संपली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक महागडं टाकलं गेलंय. 22 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. हेमंत मात्र स्ट्राईकवर असतील. पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज. या दरम्यान हा देखील बॉल नो आलाय.
गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये हा गोलंदाज देखील चेंज करावा लागेल. फ्री हिटचा बॉल. हा देखील नो घोषित केला गेलाय. शॉट देखील खेळला गेला झेल टिपला, मात्र बॉल घोषित केला गेलाय नो. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये नो बॉल. हा बॉलर देखील चेंज करावा लागेल. रवींद्र इथे मात्र अजून नवीन गोलंदाज आहेत आणि जर बघितलं तर बॉल देखील फ्री हिट आहे. या दरम्यान आडव्या बॅटीने पुन्हा एकदा तडाखा दिला जातोय. उमेश सैनी यांनी दिलेल्या सुपर 6 इथे मात्र लगावतात आहेत फलंदाज उमेश एंटरप्राइजेस जळगाव या षटकाराचे प्रायोजक असतील. आता मात्र जर बघितलं तर चांगल्या बॅटीमध्ये चेंडू येतात आहेत. हलक्या हाताने खेळून दिलाय. सिंगल काढण्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये, फक्त टॅप केला गेलाय. सुधीर पाटील जर बघितलं तर अतिशय चांगल्यारीत्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतात आहेत. या दरम्यान नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने जोरदार तडाखा. फ्लाइट चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार, देऊन जाईल 6 धावा. रवींद्र माळी यांचं देखील षटक अतिशय महागडे ठरवलं जात आहे. धावसंख्या आता मात्र होती 38. 39 बॉल 72ची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने जोरदार तडाखा दिला गेलाय. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार 6 धावेंसाठी. आणि जर बघितलं तर आता मात्र गोलंदाजांना चांगल्या रडारावर घेतलं जात आहे. डावखुरे हाताचा फलंदाज सुधीर मात्र मैदानाच्या आतमध्ये एक हाती सत्ता गाजवताना दिसत आहेत. चांगला बॉल राहिलाय. सिंगल घेतली जाते, सिंगल देखील दिली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे जर बघितलं तर सुधीर यांना देखील एक आरके स्पोर्ट्सचा ब्रँडेड सनग्लास जिंकण्याची संधी होती. 2 बॉल 2 षटकार लगावले गेले होते. तिसरा षटकार आला असता तर आरके स्पोर्ट्स यांच्याकडनं मात्र आपल्याला एक सनग्लास दिला गेला असता. चला संधी हुकली आहे. नवीन फलंदाज स्ट्राईकवर आहेत हेमंत. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकाचा.
आता मात्र शफल होऊन मारलेला बॉल, चेंडू सरळ चाललाय अलॉंग द कार्पेटच्या साह्याने सीमा रेषा पार फलंदाजाच्या वाटमधनं येतोय सुपर फोर्स. आणि या सुपर फोरचे स्पॉन्सर आहेत श्री कल्पेश कुदळ, संचालक साईश यामाहा. 110 धावांचं बलाढ्य आव्हान. मात्र ज्या प्रकारची सुरुवात राहिली आहे निश्चितच असं वाटतंय की बघता बघता 6 षटकांच्या आत हा सामना फिनिश होईल की काय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 49. आता मात्र 36 बॉल 61 ची गरज आहे. बघितलं जी आपल्या समोर जी स्पर्धा होतीये श्री संत सावतामाळी चषक 2026 पर्व 5वे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ज्यांनी स्वीकारलाय सौ वंदनाताई संतोष इंगळे, नगरसेविका महानगरपालिका जळगाव व स्थायी समिती सदस्य महानगरपालिका जळगाव. ज्या ट्रॉफ्यांसाठी ही स्पर्धा होतीये चमचमत्या ट्रॉफीचे स्पॉन्सर श्री रितेश मधुकर माळी, सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव. फूड प्रायोजक श्री रवींद्र त्र्यंबक माळी, अध्यक्ष श्री स्वामी सेवा फाउंडेशन वैष्णवी बिल्डकॉम. या स्पर्धेत लगावल्या जाणारे सुपर 6चे स्पॉन्सर श्री उमेश सैनी, उमेश एंटरप्राइजेस जळगाव. टॉस का बॉस श्री कैलास सैनी, बॅटिंग एंड श्री प्रभाकर महाजन आणि श्री नरेंद्र महाजन, संचालक महाजन एंटरप्राइजेस. बॉलिंग एंडचे स्पॉन्सर आहेत श्री सतीश वाघ, शाखा अधिकारी हेल्थ केअर. सुपर 4चे स्पॉन्सर आहेत श्री कल्पेश कुदळ, संचालक साईश यामाहा. या स्पॉन्सरांनी ज्या खुल्या हाताने सढळ हाताने आपल्या समाजातील युवा खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी जे काम केलं जातंय त्या कामासाठी मात्र खुल्या हाताने मदत केली आहे. त्याबद्दल आयोजन कमिटीकडनं सर्व प्रायोजकांचे मनापासून दरम्यान. या दरम्यान नो बॉल घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा एक गोलंदाज अजून चेंज करावा लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तोपर्यंत धावसंख्या झाली आहे 56 आणि सुधीर अतिशय आक्रमकरित्या बॅटिंग करतोय. 13 बॉल 35 वर आहे. चला मॅच लवकर स्टार्ट करायची आहे. टेंट टेंट नवीन गोलंदाज राहुल, फ्रीहिटचा बॉल खेळलेला सुधीर. आकोटप्प्याचा बॉल वाढ बघितली आणि ताकदीने केला गेलाय प्रहार. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. षटकार. काय बॅटिंग होतीये मैदानाच्या आतमध्ये सुधीरच्या बॅटमधनं. अतिशय आक्रमकरित्या फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतीये. 14 बॉल 41 वर येऊन पोहोचलेत. पहिलं अर्धशतक येतंय का. 110 धावांचं बलाढ्य आव्हान.
चेस करत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार सुधीरच्या बॅट मधनं तडाखा दिला जातोय. आता मात्र हॅट्रिक षटकारची संधी आणि 3 षटकार लगावले गेलेत. बघूया चौथा येतोय का. एक सनग्लास तर जिंकलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने तडाखा चेंडू सरला चाललाय सीमा रेषा पार आणि आर के स्पोर्टचे संचालक कुलदीप भाऊ थोरात यांच्याकडनं फलंदाजासाठी मात्र एक सनग्लास दिला जातोय. पाचवा आलाय काय बॅटिंग होतीये आणि अर्धशतक देखील पूर्ण झालंय. सुधीर पाटील पहिलं अर्धशतक लगावताय. 5 बॉल 5 आलेत. एक षटकार जर आला तर 6 बॉल 6 जर आले 6 बॉल 6 षटकार जर आले तर कुलदीप भाऊ थोरात आर के स्पोर्टचे संचालक यांच्याकडनं मात्र MH19 एडिशनची बॅट जिंकण्याची संधी आहे सुधीर पाटील यांना. मात्र बघूयात मैदानाच्या आतमध्ये एक बॉल गोलंदाज कशा प्रकारे टाकेल. गोलंदाजाकडे देखील संधी असेल डॉट बॉल करण्याची. चांगली बॅटिंग राहिली आहे. डावखुरे हाताचा फलंदाज सुधीर मैदानाच्या आतमध्ये 17 बॉल 59 वर एक हाती मॅच खेळतोय. तिसरं षटक संपेपर्यंत धावसंख्या पोहोचली आहे 80 वर. सतरा बॉल 59 बॅट जिंकण्याची संधी आहे. आर के स्पोर्ट्सची MH19 एडिशनची बॅट कुलदीप भाऊ थोरात हे देखील एरंडोलच्या डगआउट मध्ये उभे आहेत. वाईड बॉल अजून देखील संधी आहे. चांगला बॉल राहिलाय. हेलिकॉप्टर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलंय. मात्र बॅटिंग चांगली राहिली आहे. 18 बॉल 60 वर आहेत. 3 षटक समता धावसंख्या झाली आहे 82. 30 बॉल 28 ची गरज. चला कुलदीप भाऊ थोरात एक सनग्लास आलाय. दुसरा देखील आला असता मात्र जितेंद्र यांच्याकडनं देखील संधी हुकली गेली. मनगडाचा वापर चेंडू सरळ चाललाय. पुन्हा एकदा षटकारासाठी नो बॉल घोषित केला गेलाय. फ्री हिटचा बॉल. एकोणावीस बॉल वैयक्तिकरित्या 66 वर आलेत. संघाची देखील धावसंख्या झाली 89. याच षटकात जर सामना फिनिश झाला तर रिक्वायर्ड रन रेट अतिशय जोराने फ्री हिटचा बॉल. या दरम्यान हा देखील नो घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा बॉलर होतोय चेंज.
धाव संख्या झाली आहे 90. 30 बॉल 20 ची गरज. या दरम्यान जर बघितलं तर श्री संत सावतामाळी चषक या स्पर्धेला भेट देण्यासाठी या दरम्यान चांगला फटका राहिलाय. कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषा बार. सुधीरच्या बॅट मध्ये इथे मात्र षटकार येतोय. आणि जर बघितलं या दरम्यान श्री संत सावतामाळी चषक या स्पर्धेला भेट देण्यासाठी श्री उमेश जानकीराम महाजन माडी समाज कोषाध्यक्ष धरणगाव हे मान्यवर देखील दाखल झालेत. आयोजन कमिटीकडनं शब्दसुमनांनी आपलं स्वागत असेल. या दरम्यान वेलकम बाउंड्री आली आहे. 4 षटक पूर्ण होता धावसंख्या झाली आहे 100. आता फक्त धावा पाहिजे 10 आणि एकही विकेट अजून मात्र मैदानाच्या आतमध्ये आली नाहीये. सुधीर पाटील वैयक्तिकरित्या सर्वोत्कृष्ट धावसंख्येकडे वाटचाल करताय. ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका सिंगल साठी परतवला जात आहे. आणि जर बघितलं तर आता मात्र सुधीर पाटील यांचं नाव भटू इथे मात्र आम्हाला कळवण्यात आलंय. 23 बॉल 76. बघूयात वाढ बघितली विरगावून दिलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय आउट ऑफ द पार्क. सरळ 6 धावेंसाठी आणि सुधीर पाटील 82 वर आले. 24 बॉल 82. चांगली बॅटिंग राहिली आहे. निश्चितच बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. 110 धावेंचं लक्ष बघता बघता संघाला एक हाती विजय इथे मात्र मिळवून दिला आहे. या ठिकाणी मात्र फलंदाज होत आहेत बाद. निश्चितच जर बघितलं तर यापुढील होणाऱ्या सामन्याची जर नाणेफेक झाली असेल तर लवकरात लवकर कळवायचं आहे. प्रशांत इथे मात्र आता बॅटिंगला जाताना दिसत आहे. प्रशांत 26 बॉल 4 ची गरज.